कानबाई माय की गणेश राजा की कानबाई नाही माय कासर रे रातभर राई राई मागे रे कानबाई नाही माय कासर रे रातभर राई राई मागे रे। श्रावण महिना आला की खानदेशातील प्रत्येक घरात एक वेगळी चैतन्याची लहर उसळते। स्वच्छतेची लगबग, मंडपाची तयारी आणि घरातल्या बायका एका खास सणाच्या तयारीला लागतात आणि तो सण म्हणजे कानबाई मातेचा रोट उत्सव। हा सण म्हणजे केवळ पूजा अर्चना नाही, तर ही एक भावनिक परंपरा आहे जी खानदेशातल्या घराघरात श्रद्धेने जपली जाते। चला तर मग आजच्या या आपल्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया की खानदेशमध्ये कानबाई मातेचा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो। त्याचबरोबर रोट म्हणजे काय हे देखील आपण जाणून घेऊया। सुरुवातीला कानबाई मातेची ओळख ही प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे। कोणासाठी ती रुक्मिणी आहे, कोणासाठी ती पार्वती देवीचं रूप आहे, तर कोणासाठी ती आपल्या घराची लक्ष्मी आहे। पण सगळ्यांचंच एकमत असतं आणि ते म्हणजे की ती आपली देवी आहे, आपली कानबाई माता आहे। या कानबाई मातेच्या उत्सवात दरवर्षी श्रावणच्या महिन्यात नागपंचमी गेल्यानंतर येणाऱ्या पहिल्या रविवारी हा उत्सव साजरा केला जात असतो। पण या उत्सवाची खरी तयारी सुरू होते एक आठवडा आधीपासूनच। घरातल्या प्रत्येक कोपऱ्याची स्वच्छता केली जाते, सगळी भांडी घासली जातात, पडदे बदलले जातात, एक एक गोष्ट नीटनेटकेपणाने केली जात असते। कानबाई मातेच्या उत्सवात फक्त अंगणच नाही तर मन देखील साफ केलं जात असतं। रविवारी देवीची स्थापना केली जाते। तांब्याच्या कलशात जल भरून त्यावर नारळ ठेवला जातो, नारळावर नथ लावली जाते, त्यासोबतच टिकली, डोळे देखील लावले जातात। जणू आपल्या घरात साक्षात देवीचंच आगमन झालंय असा आनंद होत असतो। संध्याकाळी बायका सजतात, पूजन करतात, पारंपरिक पद्धतीने गाणी लावतात, फुगड्या खेळतात आणि देवी समोर बसून आरती केली जाते। त्यासोबतच घरात सात्विक जेवण देखील असतं। कानबाई मातेच्या उत्सवात रोट बनवण्याचा देखील एक उत्सव असतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोट म्हणजे काय, तर रोट म्हणजे गहू भाजून त्याला दळून आणि त्याचं पीठ केलं जातं। 1.25 मूठ पीठ घेऊन त्याचे रोट बनविले जातात। घरात जेवढे सदस्य असतील तितकेच रोट तयार केले जातात आणि अगदी हिशोबाने। त्यासोबतच रोट सोबत खीर, पुरणपोळी, गोड भात, आमटी, गंगाफळ म्हणजेच लाल भोपळ्याची भाजी हे जेवण म्हणजे केवळ अन्न नाही तर तो देवीचा प्रसाद असतो। प्रत्येक घासात देवीच्या आशीर्वादाची चव असते। या रोटांची एक खास गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की हे जेवण फक्त घरातल्या सदस्यांसाठीच असतं, कारण रोट म्हणजे केवळ अन्न नाही तर ते घराच्या एकोप्याचं प्रतीक असतं आणि त्यात फक्त घरच्यांचाच हक्क असतो। ज्यांनी घरात एकत्र राहायचं, एकत्र नांदायचं आणि देवाचं प्रेम देखील एकत्र शेअर करायचं। तसेच कानबाई मातेची दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी देवीच्या विसर्जनाची मिरवणूक काढली जाते। ढोल, ताशा, गावभर गजर आणि कानबाई माते की जय असं म्हटलं जातं। देवीला नदी काठी नेऊन भावपूर्ण वातावरणात तिचं विसर्जन केलं जातं। खानदेशवासियांच्या डोळ्यातून पाणी गळतं, कारण ते त्यांची लाडकी बहीण माऊलीला परत पाठवत असतात म्हणून, आणि त्यांच्या मनात पुन्हा 1 वर्ष वाट पाहण्याचं मात्र सुरू होत असतं। कानबाई मातेच्या या उत्सवात आपण फक्त देवीलाच नव्हे तर आपल्या संस्कृतीला वंदन करत असतो। त्याचबरोबर रोट म्हणजे सण नव्हे तर तो एक संस्कार आहे, घराला जोडणारा, कुटुंबाला एकत्र ठेवणारा आणि परंपरा जपणारा। आजच्या या आधुनिक काळात जिथे एकत्र कुटुंब हरवत चाललंय, तिथे हा सण आपल्याला एकत्र येण्याची आठवण करून देत असतो। तुमच्याकडेही अशा पद्धतीचे पारंपरिक सण साजरे केले जातात का? मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तुर्तास जय महाराष्ट्र।